काय म्हणालीस? बाबा काय प्रकार आहे हा? काय झालं? बाबाला बाबा नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार? हा, आता आपण आयुष्यात स्वतःला बाप म्हणून घेण्यासारखं काही केलेलंच नाहीये ना, म्हणून लाज वाटते. सुमित पैठणकर, व्यक्ती बाळा आपलं ठरलं होतं ना, घरात कोणालाही कळू द्यायचं नाही. कोणाला कळलं तर तुझीच नाचक्की होईल असं बोललो होतो मी, आठवतंय ना? हरकत नाही. आता जे काही होईल ना ते आपण घरी सांगितल्यावर बघू. मसाला कुठे? काय संबंध माझा? आणि हे बघ, तुला माल सापडत नाहीये त्याचा राग माझ्यावर काढू नकोस. आणि तुला काय वाटलं, तुझ्या या पोकळ धमक्यांना घाबरून मी मसाले कुठे आहेत ते तुला सांगेन? नाही सांगणार. जा, जे करायचं ते कर. आणि मला सांग, तू हे सगळं कसं सिद्ध करशील? DNA टेस्ट करून? DNA रिपोर्ट असे फिरवेन मी. तुला काय वाटतं, त्यांनी मसाल्याचे रिपोर्ट्स बदलले होते, त्याच्यासाठी DNA रिपोर्ट चेंज करणं किती अवघड आहे? आणि हे सगळं उद्या विराजसला जरी कळलं तरी विराजसच्या नजरेतून तूच उतरशील. आता तर मला असं वाटतंय की मीच सगळ्यांना जाऊन सांगायला. सांगूनच का? प्रिय विट्टी, तू आधी विराजसला तुझ्या प्रेमात पाड. एकदा का तो जाळ्यात आला की मग तू या घरात येशीलच लग्न करू. माझे हात बांधलेले आहेत, पण आपण दोघं एकत्र आलो तर मग आपण बिराजदारांना संपवू आणि या अख्ख्या साम्राज्याचे मालक बनू. तुझाच बाबा. सुमित पैठणकर. हे काय, असं काही नाहीये. कुणाला माहित? आता एक कहाणी तुम्ही रचलीये, मग मीही माझ्या बाबांकडून शिकलीये सगळं. आता एक कहाणी मी रचणार. काय बोलतेस तू राधा? ते खोटं आहे आणि तुलाही माहिती आहे. नाही बाबा, खोटं कुठे? अहो खरं आहे सगळं. बघा ना, तुम्ही स्वतः तुमच्या हाताने लिहिलंय हे पत्र मला. आणि बाकी कोणाचा विश्वास बसो वा न बसो, पण विजेंद्र बिराजदार यांचा विश्वास नक्की बसेल. कारण ते चांगलंच ओळखून आहे तुम्हाला. एक चोर दुसऱ्या चोरावर कधीच विश्वास ठेवत नाही. मग चला, सांगणार होतात ना सगळ्यांना, कशाला थांबलात? चला सांगूयात. बेटी हे बघ, प्लीज असं करू नकोस. चुकलं माझं, माझ्या खूप चुका झाल्या आयुष्यात. पण प्लीज मला माफ कर. हे बघ, माझ्या डोक्यावर छप्पर नाही. मला प्लीज बेघर करू नकोस. नाही 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 बाबा, हो असं काय, काहीही होणार नाहीये तुम्हाला. मी आहे ना. आता आपण सगळ्यांना सांगूया की आपलं नातं काय आहे. हो ना बाबा? चला. माल घरातच आहे. साहेबांनी माल तुझ्या ताब्यातून मिळवला आणि घरातच ठेवला.
पण घरात नेमकं कुठे ठेवलाय ते मला नाही माहिती. आई शपथ मी खरं सांगतोय, विश्वास ठेव माझ्यावर. यावेळी मी अजिबात मागे हटणार नाही. मसाले पुन्हा गायब व्हायच्या आत मी ते शोधून बाहेर काढणारच. मग मीही माझ्या बाबांकडून शिकली आहे सगळं. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने लिहिलंय हे पत्र मला, आणि बाकी कोणाचा विश्वास बसो वा न बसो, पण विजेंद्र बिराजदार यांचा विश्वास नक्की बस. काय करून बसलोय मी? तर हाताला सांगितलंय, आता ती पातळात मसाले असतील तरी उकरून काढेल. म्हणजे साहेबांसोबत मीही आत. नाही 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 नाही, काहीतरी करायला हवं. काय करू काय करू काय करू? हा, आसावीरेला काहीतरी सांगून पैसे घेऊन पळून जायला पाहिजे. यस. साहेब मी काहीच नाही केले साहेब. म्हणजे तू नक्की काहीतरी केलंस? नाही सर, मी
काय केलंस? काही नाही केलं साहेब. मग असा घाम का फुटलाय तुला? तुम्ही अचानक आलात ना साहेब, तर घाबरलो. घाबरायला तुला आता लागणार आहे. मला कळलंय राधा घरात काहीतरी शोधते. काय शोधते ते? काय कळलंय तिला? तू तिला मसाल्यांबद्दल काही सांगितलं तर नाहीस ना? नाही साहेब, मी असं कसं करेन? तिनेच डोकं लावलं असेल काहीतरी. ती हुशारच आहे लहानपणापासून. लहानपणापासून? हा म्हणजे हुशारच असेल लहानपणापासून. नाहीतर असे बिनबापाची पोर रस्त्यावर वाढलेली, एवढं डोकं कसं? राधा डोक्याला ताप झाली नुसती. हे बघ, लवकर कामाला लाग. राधाला जर संशय आला असेल ना, तर मालाची वाट आपल्याला घरच्या घरीच लावायला पाहिजे. घरात? हो, पुढच्या तासाभरात मालाची वाट लाव, नाहीतर मी तुझी वाट लावीन. कळलं ना? हे बघ, हे सगळं लवकर उरकायला हवं. राधा पोचायच्या आत. कळलं? हो साहेब. राधाला अजूनही जर असं वाटत असेल ना की अयोग्य अवैध काम करतो, तर ते तिने पुराव्यासहित सिद्ध करून दाखवावं. मी सगळ्या घरच्यांसमोर शब्द देतो की तत्क्षणी मी हे घर सोडून निघून जाईन. आता निर्णय तुला घ्यायचा आहे विराजस, तुला. तुम्ही का बरं आलात? बाबांबद्दल किंवा राधाबद्दल काहीही बोलायचं असेल मला नाही बोलायचं. विराजस, अरे न बोलून कसं चालेल? न बोलण्याने प्रश्न सुटणार आहेत का? पण मला काही सोडवायचंच नाही आजी आता. असं करून कसं चालेल विराजस? बघ आजी, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये किंवा हा विषयच नकोय. नाहीच बोलायचंय मला काय. मला थोडा वेळ शांतता हवी. आय नीड सम स्पेस. ब्रो, वहिनीचा तरी विचार कर ना प्लीज. का करू विचार? मी का करू राधाचा विचार? ती करते माझा विचार? नाही ना. माझा विचार करत नाही, आमच्या नात्याचा विचार करत नाही, माझ्या फिलिंग्सचा विचार करत नाही. दरवेळेस मीच का विचार करायचा? आणि कसं आहे ना, हे असं एकतर्फी नसू शकतं. नवरा बायको जर एकमेकांना समजून घेत असतील ना, तर ते नातं टिकतं. पण आमच्यात तसं काहीच नाहीये. राधाला ते जमत नाही, मग कसला विचार? खोटंय सगळं. अरे राधाने कायम नातं निभवलंय, आणि ते पण मनापासून. हो, बहिणीचं प्रेम आहे तुझ्यावर. अनामिका, पण आता एवढं सगळं झाल्यावर कसा विश्वास ठेवायचा मी? जर नात्यामध्ये विश्वासच नसेल तर ते नातं नाही टिकू शकत, नाही वर होऊ शकत. एनिवे, माझं ठरलंय. मी तिच्या घरच्यांशी बोलणार आहे सविस्तर. हे सगळ्या गोष्टी कानावर घालणार. हे असं काही दिवस आम्ही, आय थिंक वी नीड सम स्पेस. ब्रो, हे बघ, तू उगाच काहीतरी निर्णय घेऊ नकोस. विराजस, चुकतोयस तू. बघ आजी, मला माहित नाही मी चुकतोय का बरोबर करतोय, किंवा जे काय करतोय ते बरोबर आहे की चूक आहे मला नाही माहिती. आत्ता ह्या क्षणी जे करणं गरजेचं आहे ते मी करतोय. मी तिच्या घरच्यांच्या कानावर सगळं घालणार आहे. आणि आम्ही आता ब्रो ऐक तर. ब्रो, विराजस, काय करावं या पोराचं?
विराजसला माल शोधून दाखवावाच लागेल, नाहीतर तो परत कधीच विश्वास नाही ठेवणार माझ्यावर. ही शेवटची संधी आहे. वहिनी 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 ब्रो चिडलाय तो माझ्यावर. माहितीये मला, मला काहीही करून त्याला शोधून दाखवावंच लागेल अनामिका, नाहीतर तो परत कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. ही शेवटची संधी माझ्याकडे. वहिनी ब्रो तुझ्या घरी चाललाय. काय? माझ्या घरी का? थोडा वेळ मिळावा, थोडी स्पेस हवी आहे, यासाठी तुम्हाला काही दिवस वेगळं राहता यावं हे सांगायला. वहिनी त्यात काहीही समजत नाहीये ग. तू जाऊन प्लीज अडव ना त्याला, प्लीज थांबव. विराजस विराजस थांब प्लीज. कुठे चाललायस तू? कुठे नाही. विराजस तू कुठे निघालायस मला सांग. राधा, माझा हात सोड, मला जाऊ दे. नाही, जोवर तू सांगत नाहीस ना तू कुठे चाललायस, मी तुला नाही जाऊ देणार. मी माझ्या कामानिमित्त बाहेर चाललोय, किंवा असं समज की आजपासून मला तुला काहीही सांगायचं नाहीये. हात सोड, मला जाऊ दे. विराजस प्लीज प्लीज समजून घे मला. काय समजून घेऊ आणि किती वेळा समजून घेऊ? रोज नवीन काहीतरी घेऊन येते, रोज नवा संशय, चुकीचे आरोप करते, माझ्यापासून गोष्टी लपवतेस, माझ्याशी खोटं बोलतेस, आणि आता ही अपेक्षा करते की मी तुला सगळं सांगावं, मी तुला समजून घ्यावं. नाहीये शक्य त्या. मी ठरवलं, मी चाललोय तर मी चाललोय. बाय. विराजस मी खोटं बोलत नाही, मला एक संधी दे प्लीज. अजूनही तुझं तेच चालू आहे. एखादी असती ना तर मनापासून एकदा माफी मागितली असती, एकदा सॉरी म्हणाली असती, पण नाही, तुला तर तुझंच खरं करायचंय. राधा, तू बाबांना गुन्हेगार म्हणते, समजतंय तुला? बाबांवर खोटे आरोप करतेस, ते तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना. अरे राधा, बास. मला बाबांबद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. विराजस तू माझं राधा, माझं जायचं ठरलंय, मी बाहेर जाणार आहे, मला अडवू नकोस. विराजस. अरे
माई, आपलं घर आलं. सुने ना, सुने ना, आई,